वर्धा जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष निवडीचा पेच अजूनही कायम. जिल्हाध्यक्ष कोण होणार, सर्वांचं लागले लक्ष. राज्यामध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात भाजपचे एकूण रचनात्मक जिल्हाध्यक्षांची 80 पद असून 58 पदे घोषित झाली आहे. 22 जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा अजूनही होणे बाकी आहे. यामध्ये विदर्भातील 3 जिल्हाध्यक्ष पद असून वर्धाचाही त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्याच्या लगत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांचा पेच अजून सुटलेला नाही. वर्ध्याच्या भाजप कार्यालयात नुकतेच भाजप जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपचे सर्व आमदार, माजी खासदार व इतर सर्व महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून भाजपच्या निरीक्षकांनी जिल्हाध्यक्ष पदासंदर्भात त्यांचं मत जाणून घेतलं. भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील कफाट, माजी नगराध्यक्ष अतुल तराडे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सचिव सरिता गाखरे, अर्चना मुळे यांच्यासह आणखीन काही जण या निवडीच्या रिंगणात असल्याची माहिती आहे. परंतु अजूनही वर्धा जिल्हा अध्यक्ष पदाची घोषणा न झाल्यानं सर्वांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. काही भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून दबक्या आवाजात विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनाच पुन्हा एकदा पक्ष जबाबदारी देणार असल्याचं बोललं जात आहे. सुनील गफाट यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम, बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी वाढवण्याचं काम केलं असून जिद्दीनं व चिकाटीनं त्यांनी काम केलं असल्याचं काहींनी बोलून दाखवलं. त्यांच्या कार्याची फलस्वरूप झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये 4ही आमदार निवडून आणण्यासाठी पक्षाला यश आले. त्यासोबतच जिल्ह्यामध्ये 2.5 लाखाच्या वर सक्रिय कार्यकर्ते करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं बोललं जात आहे. आता वर्धा जिल्हाध्यक्ष पदाचा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं समजतं. आता ते काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.